कोरोनाने आपल्या सगळ्यांना घरी बसवलं होतं, पण आता पुन्हा एकदा असा एक व्हायरस येतोय ज्याच्यामुळे आपल्याला हॉस्पिटल पर्यंत जायलाही वेळ मिळणार नाही। आणि तो आजार म्हणजे तो व्हायरस म्हणजे निपाह व्हायरस। या व्हायरसचा सगळ्यात धोका काय आहे माहितीये का, की तो आपल्या माणसांवरती परिणाम करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वटवाघळांनी खाल्लेल्या फळांमुळे हा आजार आता गंभीररित्या संपूर्ण देशभर आणि बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात झालेली आहे। हा आजार थेट आपल्या मेंदूवर परिणाम करतो, त्याच्यामुळे थंडी, ताप, डोकेदुखी हे अगदी साधं वाटतं, पण या आजारामुळे चक्कर येणं, बेशुद्ध होणं किंवा थेट व्यक्ती कोमात जाऊ शकतो अशी लक्षणं सुद्धा वैद्यकीय तपासामध्ये समोर आलेली आहेत। त्यामुळे कोरोना तर काहीच नव्हता, पण हा जर व्हायरस पसरला तर 75% लोकही जगू शकणार नाही, कारण की हा आजार काही हवेतून आणि पाण्यातून पसरत नाही, तर हा आजार हा माणसातून माणसांमध्ये पसरतो। म्हणजेच काय, जर वटवाघळांनी खाल्लेली अर्धवट फळं असतील, अर्धवट राहिलेली फळं असतील, ती जर तुम्ही खाल्लीत, ती धुवून जरी खाल्लीत तरी तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो, कारण की हा व्हायरस त्या फळांमध्ये खोलवर गेलेला असतो आणि हा आजार एकमेकांच्या खाण्यातून पसरतो आणि खाणं काही आपण सोडणार नाही। त्यामुळे या आजाराला गंभीररित्या घेण्याची खूप गरज आहे आणि या एवढ्या गंभीर आजारावरती अद्यापही कुठलीही औषधं नाहीयेत, लसीकरण नाहीये। त्याच्यामुळे याच्यावरती उपचार करत बसण्यापेक्षा याला वेळीच थांबवणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे बाहेर जर तुम्ही फळं खात असाल, फळं विकत घेत असाल, अर्धवट राहिलेलं अन्न खात असाल, तर या सगळ्या गोष्टींची काळजी नक्की घ्या। फळं घेताना ती तपासून घ्या, ती अर्धवट खाल्ली गेलेली नाहीयेत ना हे सुद्धा तपासा। खरं तर कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे। वेळीच उपचार करणं हे किती गरजेचं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जर कुठली लक्षणं जाणवली तर वेळच्या वेळी तुम्ही रुग्णालयात जावा, या सगळ्या गोष्टींची तपासणी करा, कारण येणाऱ्या काळामध्ये हा आजार गंभीररित्या उद्भवू शकतो। आपल्या निसर्गाची काळजी घ्या, झाडतोड करू नका, जेणेकरून पर्यावरण देखील आपली काळजी घेण्यासाठी पुढे सरसावेल। या सगळ्यावरती विचार करा आणि हा विचार सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा।